Hello students, I am Poddar madam. We learned about Science 1, the chapter 1 is Laws of Motion. In the previous day, we have learned about the uniform circular motion and three equations of motion. आत्ता तुम्हाला पुढे दिसतंय एक्सपेरिमेंट ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण काल शिकलेलो होतो, त्यावर आपल्याला आधारित हा एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट तुम्हाला घरी करून पाहता येणार आहे. आता हा एक्सपेरिमेंट काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. ही एक डिस्क आहे, भोवरा म्हणूया थोडक्यात त्याला. खाली इथे खिळा आहे, म्हणजे जमिनीवर तुम्हाला फिरवता येणार आहे आणि त्यावर तुम्हाला हा कॉइन म्हणजे आपला 5 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि तो भोवरा फिरवायचा आहे. तो भोवरा फिरवल्यावर काय होणार आहे की हा जो कॉइन आहे, हा कॉइन एका विशिष्ट डायरेक्शननी फिरताना त्यातनं बाहेर या डिस्कमधनं बाहेर पडणार आहे. तो कसा पडणार आहे तर तो टँजेन्शियली म्हणजे परपेंडिक्युलरली तुम्हाला इथे तो बाहेर पडताना दिसणार आहे. म्हणजे इथे असेल तो तर इथून असा बाहेर पडेल, इथे असेल तर इकडून या डायरेक्शननी. त्याचं प्रत्येक वेळेला जशी तुमची डिस्कवर जे नाणं तुम्ही एजवर कडांवर ठेवणार आहात तसं तसं तुम्हाला ते नाणं परपेंडिक्युलरली बाहेर पडताना दिसणार आहे. मग आता इथे काय म्हणू, अ सर्क्युलर डिस्क इज टेकन अँड द 5 रुपीज कॉइन इज प्लेस्ड ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स एजेसवर 5 रुपयाचं नाणं ठेवलंय. वेन अ डिस्क इज मूव ॲट हायर स्पीड, आता त्याला फिरवलंय आपण स्पीडने, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ अँड द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ इज नोटेड. आता कोणत्या डायरेक्शनने तो गेला ते तुम्हाला सांगायचं आहे. आता काय होतं इथे, हिअर द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजियंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. ही जी डिस्कची रेडियस आहे याला बरोबर टँजेन्शियली ते आपल्याला बाहेर पडलेलं नाणं दिसतं. ॲज द कॉइन मूव्स along the circular path, the direction of its motion is changing at every point. प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन कशी होते, चेंज झालेली आपल्याला दिसणार आहे. असा एक एक्सपेरिमेंट आहे, तो तुम्हाला घरी करता येणार आहे. देन आवर नेक्स्ट टॉपिक इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन घ्यायचा आहे. यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट दाखवणार आहोत आणि एक्सपेरिमेंट झाल्यावर मग बघूया काय ते. Here, a glass is filled with sand and a piece of cardboard is placed on it. A 5 rupees coin is kept on the cardboard. 5 rupees or 2 rupees coin is placed on the cardboard. When the cardboard strikes using the finger, then see what will happen. एक्सपेरिमेंट तुम्ही पाहिला. काय पाहिलं की ते कॉइन पेल्यात पडलेलं आपण पाहिलं. मग आता इथे काय आहे, त्या टेंडन्सी ऑफ द कॉइन इज टू रिमेन्स ॲट रेस्ट. त्या कॉइनची टेंडन्सी काय होती, कार्डबोर्डवर स्थिर राहण्याची होती आणि म्हणून ते आपण त्याला टिचकी मारल्यानंतर कार्डबोर्ड हलका होता तो उडून गेला आणि स्थिर असलेला जड असलेला ते कॉइन पेल्यात पडलेला आपल्याला दिसलं. हेज टेंडन्सी ऑफ कॉइन इज टू रिमेन्स ॲट रेस्ट, सो इट कॅनॉट चेंज इट्स पोझिशन. त्यांनी आपली पोझिशन चेंज केली नाही, पोझिशन ऑफ रेस्ट. सो वाईल स्ट्रायकिंग द कार्डबोर्ड इट फॉल्स इन द ग्लास, आणि म्हणून ते नाणं प्याल्यात पडलेलं आपण पाहिलं. देन सेकंड एक्झाम्पल इज व्हाईल प्लेईंग अ टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉरला काय म्हणतात, रस्सीखेच असं म्हणतात. व्हाईल प्लेईंग अ टग ऑफ वॉर द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल, दॅट इज बॅलन्स्ड. दोन्ही बाजूला जो फोर्स लावला असेल ते कसं असतं, इक्वल असतं. मधोमध रोप असतो, रोपचा मध्यमध्ये असतो आणि दोन्ही बाजूला आपल्याला विद्यार्थी ती रस्सी खेचताना दिसतात, म्हणजे बॅलन्स्ड फोर्स त्याला असतो. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक. सेंटरला तो स्टॅटिक आहे असं आपल्याला, स्थिर आहे असं आपण म्हणू. ऑन द अदर हँड, व्हेन द अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल ऑर अनबॅलन्स्ड. आता बॅलन्स्ड फोर्सेस होते त्यावेळेला सेंटरला बरोबर तो रोप स्थिर असलेला आपल्याला दिसला. आता अप्लाइड फोर्सेस अनइक्वल आहे. अनइक्वल आहे म्हणजे काय, एका बाजूला जास्त फोर्स लागला आणि दुसऱ्या बाजूला कमी लागला, दॅट इज दे आर अनबॅलन्स्ड. अ नेट फोर्स गेट अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ द रोप शिफ्टेड टू दॅट डायरेक्शन. म्हणजे अर्थ काय आहे इथे की एका बाजूला फोर्स जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला फोर्स कमी झाला, तर त्या बाजूला आपण ती रस्सी पूर्ण ओढून घेतली तर काय होईल, तो नेट फोर्स सगळा एकाच डायरेक्शनने आपल्याला आलेला दिसेल आणि म्हणून तो संपूर्ण रोप हा शिफ्ट झाला त्या डायरेक्शनमध्ये ज्या बाजूला फोर्स जास्त असेल त्या बाजूला. म्हणजे हा होता अनबॅलन्स्ड फोर्स.
आणि दोन्ही बाजूला फोर्सेस सारखे होते. डायरेक्शन वे कशी असेल? अपोजिट. Forces are same but the directions are opposite, then it is a balanced force. Unbalanced force means the forces are more or less. एका बाजूला मोर असेल, दुसऱ्या बाजूला लेस असेल. आता यावरून आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ बघायचा आहे. व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ? an object continues to remain at rest or in the state of uniform motion. कुठे असेल? एक तर रेस्ट मध्ये असेल, or in the state of uniform motion along the straight line unless an external unbalanced force act on it. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजे कोणतंही बाह्य बल त्यावर आपल्याला प्रयुक्त केलं नसेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे ती वस्तू असेल, जर स्थिर असेल तर ती स्थिरच अवस्थेत राहील आणि ती एकसमान गतीत असेल तर ती एकसमान गतीत राहील. असा न्यूटन्सचा पहिला गतिविषयक नियम आपल्याला सांगता येणार आहे. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फिनॉमिना ऑफ इनर्शिया. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगते? इनर्शिया ही टर्म एक्सप्लेन करते. आता इनर्शिया कशाला म्हणू? इट मीन्स द इनएबिलिटी ऑफ द ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑर इट्स ओन. म्हणजे त्या ऑब्जेक्टची, त्या वस्तूची जी काही पोझिशन असेल ती चेंज होणार नाही किंवा जी असेल तीच ती त्याचं कायम राहील यासाठी त्याचा प्रयत्न म्हणजे इनर्शिया, त्याला जडत्व असं म्हणू. जे आता आपण सांगितलं की तो कॉइन कसा होता? जड. त्याला एक विशिष्ट वस्तुमान होतं आणि तो स्थिर एक कार्डबोर्डवर ठेवला होता. तर त्यावेळेला त्याची स्थिती कशी होती? रेस्ट पोझिशनला. आणि म्हणून आपण कार्डशीटला टिचकी मारल्यानंतर ते कॉइन आपल्याला स्थिर अवस्थेत प्याल्यात पडलेलं दिसलं आणि म्हणून इथे काय होतं? इनर्शिया ऑफ रेस्ट. It also explained the unbalanced force. It also explained the unbalanced force which causes the change in the state of object at rest or in the uniform motion. म्हणजे रेस्ट पोझिशनला असेल तर ऑब्जेक्ट तर रेस्टलाच राहील, युनिफॉर्म पोझिशनला असेल तर युनिफॉर्म पोझिशनलाच राहील. असं म्हणून बॅलन्स फोर्स म्हणजे काय ते आपल्याला इथे सांगता येणार आहे. अ बॉडी ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस that are equal in the magnitude and opposite in direction. पण त्यांची डायरेक्शन कशी असेल? अपोजिट. म्हणजे डायरेक्शन ही अपोजिट असेल आणि मॅग्निट्यूड त्यांची सेम असेल असं आपल्याला सांगता येणार आहे. इथे हे दोन्ही फोर्सेस कसे आहे? इक्वल फोर्सेस आहे पण डायरेक्शन त्यांची डिफरंट आहे. Then there are the three types of inertia, that is inertia of rest, inertia of motion and inertia of direction. आता inertia of rest सांगू. When we dust a carpet, the carpet moves but the dust particle remains at rest. तुम्ही कार्पेट झटकलं तर त्याच्यावरची जी धूळ आहे ती तुम्हाला उडताना दिसेल आणि काही वेळाने लगेच उडून खाली बसताना दिसेल. म्हणजे त्या धुळीचा गुणधर्म काय आहे? रेस्ट पोझिशनला असण्याचा आहे आणि म्हणून मग ती पुन्हा खाली सेटल झालेली आपल्याला दिसणार आहे. देन इनर्शिया ऑफ मोशन. आता याचं उदाहरण बघू. when the fan is switched off its blade continue to rotate for some time. तुम्ही चालू फॅन बंद केल्यानंतर त्याचे पाते तुम्हाला काही वेळेला फिरताना दिसू शकणार आहेत. ते लगेच बंद झालेले आपल्याला दिसतील का? नाही, कारण त्या पात्यांची टेंडन्सी काय आहे? मोशनमध्ये असणारची आहे आणि म्हणून ते थोड्या वेळ आपल्याला चालू असणार दिसतात. त्यानंतर इनर्शिया ऑफ डायरेक्शन. When the vehicle moves, the mud particles striking to its wheel fly off tangentially. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही सायकल चिखलातनं घातली आणि सायकलीचं चाक चिखलातनं गेल्यानंतर चिखल तो तुमच्या मडगार्डला लागलेला आपण बघतो. तो जो लागलेला असतो तो कसा असतो? तो बाहेर पडताना आपल्याला दिसतो. when the wheel fly off tangentially म्हणजे पाठीमागे जे मडगार्ड आपल्याला लावलेलं असतं ते त्याचसाठी लावलेलं असतं की तो चिखल दूरवर उडू नये, तिथेच खाली पडावा. तो बरोबर जसं जसं आपला टायर समोर जातो तसं तसं टँजेन्शियली तो आपल्याला मड बाहेर पडताना दिसतो. आणि हे एक्झाम्पल होतं इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं. टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये जे युनिफॉर्म मोशनमध्ये आपण डायरेक्शन पाहिलं तसं असं इनर्शिया ऑफ डायरेक्शन, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ रेस्ट अँड न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं आपण पाहिलं. पुढचं आपल्याला पुढच्या तासाला घ्यायचं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.